महिलेचा विनयभंग करणे महागात 1 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000 रुपयाचा दंड। सन 2020 मध्ये लॉकडाऊन काळात एका महिलेची आरोपी रमेश अशोक साळवे राहणार जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना याने जाणीवपूर्वक त्या पीडित महिलेला म्हणाला की तू मला कशाला बोलावले होते, माझे एकदा काम कर, मला भेट असे म्हणून पीडित महिलेला त्याने विनयभंग केला। आरोपीने केलेले कृत्य पीडितेने कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने पीडितेला लोटलाट करून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। म्हणून त्यावरून पोलीस ठाणे पारद येथे CR नंबर 55/2020 भारतीय दंडविधान कलम 354, 323, 504, 506 प्रमाणे एका महिलेचा विनयभंग करून चापट बुक्कीने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। संबंधित पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला। सदर प्रकरणाचा तपास पोलीस ठाणे अधिकारी यांनी पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांच्याकडे दिला होता। हवालदार सिनकर यांनी लॉकडाऊन दरम्यान सुद्धा गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो तपास करून आवश्यक ते पुरावे गोळा करून सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भोकरदन यांचे न्यायालयात दाखल केले होते। सदर प्रकरणात माननीय न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेऊन दोन्ही पक्षातील साक्षीदार यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांची सुद्धा साक्ष घेतली। यामध्ये पीडितेने कथन केलेली घटना आणि पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली। सदर प्रकरणाचा निकाल माननीय न्यायमूर्ती श्री मयुरेश आर काडे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय भोकरदन यांनी गुन्ह्यातील कलमे 323, 354, 504, 506 भारतीय दंडविधानमध्ये आरोपी यास 1 वर्षाचा सश्रम कारावास 20,000 रुपये दंड आरोपीने पीडित महिला हिला द्यावा असा आदेश दिला। प्रस्तुत प्रकरणात सरकारी वकील अभयन गवडी यांनी सरकार पक्षाची भूमिका मांडली। पोलीस अंमलदार संगीता मोकाशे कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले। सदर प्रकरणात माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जालना श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नितीन कटेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन, प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी श्री संतोष माने यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसैन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।